नमस्कार। तर आज मी तुम्हाला चिकन कलेजी फ्राय झटपट कशी बनवायची ते दाखवणार आहे। खायला तर एकदम चविष्ट लागतेच आणि करायला तर सोपी आहे। चला तर सुरुवात करूया। अर्धा किलो कलेजीसाठी अर्धा चमचा हळद, 2 चमचे मीठ, 3 चमचे मालवणी मसाला, अजून त्यामध्ये चविष्ट बनवण्यासाठी 2 चमचे तंदुरी मसाला घातलाय। आता हे सर्व मसाले चांगले मिक्स करून घ्यायचे, पूर्ण कलेजीला लागला पाहिजे हा मसाला। आता हे मॅरिनेट होण्यासाठी अर्धा तास ठेवून देऊया। अर्धा तास झालाय। आता हे बनवायला घेऊया। इकडे मी फ्राय पॅन ठेवलाय, त्यामध्ये 5-6 चमचे तेल घालून घ्यायचं, कारण आपल्याला चिकन चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे। गॅस मी आता फुल ठेवलाय तेल गरम होण्यासाठी। तेल तापल्यावर पहिलं त्यामध्ये बिर्याणीच्या झाडाची पानं घालायची, हे बघा, त्यामुळे त्याला स्वाद चांगला येतो। इथे मी एक मोठा कांदा कापून घेतलाय, छोटा असेल तर 2 कांदे कापून घ्यायचे, एकदम बारीक कट करून घ्यायचे। ते आधी पहिले घालायचे फोडणीमध्ये। या झाडाच्या पानांचा वास एकदम बिर्याणी सारखा येतो, असं वाटतं की बिर्याणी शिजते, इतका घमघमाट सुटतो। तर बघा, कांदा एकदम लाल झाला आहे। आता त्यामध्ये घालूया आलं लसूण पेस्ट। ही आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट आहे, ती घालणार आहे 2 चमचे। आलं लसूण सुद्धा चांगली तेलामध्ये परतून घ्यायची, म्हणजे त्याचा कच्चेपणा नाहीसा होईल। हे बघा, हवं असेल तर परत थोडं 2 चमचे तेल घालायचं, म्हणजे ते चांगलं फ्राय होईल। तर आता ही लसूण आणि आलं चांगलं फ्राय झालंय, हे बघा। आता त्यामध्ये घालायचा 1 टोमॅटो, एकदम बारीक कट केलेला, आणि टोमॅटोला सुद्धा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे। हे कांदा, टोमॅटो, आलं लसूण पेस्ट तेलामध्ये चांगली परतून झाली आहे आणि त्याला तेल सुद्धा सुटलंय। तरी सुद्धा काय करायचं, त्यावर जरा 2 मिनिटं झाकण ठेवायचं, म्हणजे कांदा टोमॅटो चांगला मऊ होईल आणि त्याची चांगली पेस्ट बनेल। 2 मिनिटं झाली आहे। आता झाकण काढून बघूया। तर हे बघा, त्याला चांगलं तेल सुटलंय आणि मऊ झालाय कांदा टोमॅटो। आणि आता त्यामध्ये घालायची ही कलेजी, आणि या कांदा टोमॅटो मध्ये याला चांगलं परतून घ्यायचं, आणि याला आता झाकण लावून 10 मिनिटं असंच ठेवून देऊया। तर हे बघा, आपलं आता पूर्ण एकदम मस्तपैकी फ्राय झालंय, अगदी भारी दिसतंय। त्यातलं आता पूर्ण पाणी संपलंय बघा, आणि चांगलं तेल सुटलंय आणि हे चांगल्यापैकी शिजलंय। आता यावर घालूया कोथिंबीर। हे तुम्ही भाकरी बरोबर, चपाती बरोबर, कशाबरोबरही खाऊ शकता, एक नंबर लागतं। तर बघा, झणझणीत मसालेदार आपली चिकन कलेजी फ्राय तयार झाली आहे। तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।